टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नागपूर महानगरपालिकेकरता यावर्षी चालू आर्थिक वर्षात 25-26 जवळपास 400 कोटीचं टार्गेट आहे आणि 400 कोटी वसूल करण्याकरता जे आमच्याकडे 8097 असे प्रॉपर्टीधारक आहेत की ज्यांचा आम्ही मागच्या वर्षी त्या प्रॉपर्टी सीज केलेल्या आहे, पण त्या वेळेअभावी आम्ही ऑप्शन केलेलं नाही। तर 8097 प्रॉपर्टी लगेच आम्ही ऑप्शनला काढणार आहोत। ऑप्शनला काढताना आम्ही पहिले हुकुमनामा प्रसिद्ध करतोय की हुकुमनामा प्रसिद्ध की ह्या लोकांच्या आम्ही ह्या प्रॉपर्टी आम्ही विकून आम्ही मालमत्ता कर वसुली करणार आहोत। त्या हुकुमनामा प्रसिद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीला आपला कुठला उजर असेल किंवा पैसे भरायचे असेल तर 21 दिवसाचा कालावधी आम्ही त्यांना आपलं संधी म्हणून देतोय आणि 21 दिवसाचा त्यांनी पैसे नाही भरले नागपूर महानगरपालिकाच घेणे असलेले पैसे तर मग आम्ही त्या याची ऑफसेट व्हॅल्यू काढतो रेडी रेकनरनुसार आणि त्या ऑफसेट व्हॅल्यूवर आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करतो आणि ऑफसेट व्हॅल्यूपेक्षा जास्त जो कोणी बोली लावेल त्या व्यक्तीला आम्ही ती प्रॉपर्टी विकतो। विकल्यानंतर त्या घेणाऱ्या व्यक्तीला आम्ही आपलं सेल्फ सर्टिफिकेट करून देतोय आणि सेल्फ सर्टिफिकेट करून दिल्यानंतर जो कसूरदार आहे ज्यांनी टॅक्स भरलेला नाही, ज्याची मालमत्ता आम्ही ऑक्शन केलेली आहे, त्यांनी जर 6 महिन्यात जर क्लेम टाकला तर मालमत्ता कराची रक्कम वजा जाता जे शिल्लक रक्कम राहतं ती शिल्लक रक्कम आम्ही 6 महिन्यात जर क्लेम केला तर त्यांना ती परत करतो। 8097 मोठ्या मालमत्ता आहे, मोठी संख्या आहे, इतकं टोकाचं पाऊल महानगरपालिकेला का उचलवलं? नागपूर महानगरपालिका नेहमी नागरिकांचा विचार करतोय। नागरिकांना आम्ही वेळोवेळी ॲम्नेस्टी स्कीम जाहीर करतो की ॲम्नेस्टी स्कीममध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग करावा। वर्षानुवर्षापासून जे तुम्ही मालमत्ता कर भरलेला नाही, जो थकीत झालेला आहे त्याच्यावरती व्याज लागलेला आहे, ते व्याज आम्ही 80% माफ करतोय, तरी पण नागरिक त्याची दखल घेत नाही। मग दखल न घेतल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलणं गरजेचं वाटतंय। 8097 ज्या मालमत्ता आहे त्यात जवळपास 100 कोटी आमचे पैसे अडकून पडलेले आहे, ते पैसे आम्हाला रिकवर करणं गरजेचं आहे।